हॅलो ऑल. कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स सिरीज मधला हा आपला पाचवा प्रॉब्लेम आहे. केस अँटिसिपेटेड सेल ऑन डिस्पोजल ऑफ ॲसेट गिव्हन. सी प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय बघूया. द प्रेझेंट व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर ऑफ ₹1 डिस्काउंटेड ॲट 14% फॉर द नेक्स्ट 10 years ॲज अंडर. इथे आपल्याला पीव्ही फॅक्टर जो त्याने म्हणजे 14% साठीचा इथे दिलेला आहे. ऑलरेडी 10 वर्षांचं कॅल्क्युलेशन इथे काढून दिलेलं आहे. त्यामुळे वेगळं कॅल्क्युलेट करावं नाही लागणार. द एक्सपेक्टेड कॅश इनफ्लो फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह ओव्हर द व्हेरियस इयर्स आर. आता इथे तीन अल्टरनेटिव्ह आहेत, ए, बी अँड सी. आपल्याला कॅल्क्युलेशन करताना प्रत्येकाचे इथे पीव्ही फॅक्टर जे आहे ते काढावे लागणार आहेत आणि त्या तिघांपैकी कोणता अल्टरनेटिव्ह हा बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. सो इथे अल्टरनेटिव्ह 10 वर्षांसाठीचे दिलेले आहेत. देन इन्व्हेस्टमेंट ॲट द स्टार्ट ऑफ द इयर फर्स्ट. आता एक बेसिक इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती होती, तर अल्टरनेटिव्ह ए साठी 50 लाख, बी साठी 70 लाख आणि सी साठी 1 CR, दॅट इज 1 crore. Anticipated sale price on the disposal of original investment at the end of the year. सो डिस्पोजल करताना त्याची व्हॅल्यू किती दिलेली होती ही प्रत्येकासाठी दिलेली आहे. अल्टरनेटिव्ह एचं 7th इयरला डिस्पोजल केलेलं आहे, बी अल्टरनेटिव्हचं 8व्या वर्षाला डिस्पोजल केलेलं आहे आणि सी अल्टरनेटिव्ह जो आहे त्याचा डिरेक्टली 10व्या वर्षी डिस्पोजल केलेलं आहे. नाव कॅल्क्युलेट द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अँटिसिपेटेड रिटर्न इन 14% अँड विच अल्टरनेटिव्ह वुड यू रेकमेंड अँड वाय. आता आपल्याला तीन अल्टरनेटिव्ह आहेत, यापैकी बेस्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचे. आता याच्यासाठी आपण टेबल कसं प्रिपेअर करणार आहोत. सी दिस इज द इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह. फर्स्ट कॉलम असणार आहे आपला इयर. सेकंड कॉलम इज कॅश इनफ्लो, की आपल्याकडे कॅश किती येते. कॅश इनफ्लो मीन्स कॅश कम्स इन, किती कॅश आपल्याकडे येते. अँड कॅश आउटफ्लो मीन्स कॅश गोइंग आउट, कॅश आपल्याकडून बाहेर जाते. कॅश इनफ्लो किती कॅश येते, कॅश आउटफ्लो किती कॅश बाहेर जाते. सो इनफ्लो आपल्याला इकडे लिहायचा आहे. नेक्स्ट आता इथे डिस्काउंटेड फॅक्टर आपण लिहून घेणार आहोत, जो डिस्काउंटेड फॅक्टर ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. फर्स्ट इयर पासून 10व्या वर्षापर्यंत डिस्काउंटेड फॅक्टर ऑलरेडी दिलेला आहे, तो ऍज इट इज आपण लिहून घेतोय इथे. डिस्काउंटेड फॅक्टर फॉर 14%. आता प्रत्येक वर्षासाठी प्रत्येक अल्टरनेटिव्ह साठी आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करायची आहे. सुरू करूया कॅल्क्युलेट करायला. फर्स्ट इयर साठी आपला कॅश इनफ्लो किती आहे. सी कॅश इनफ्लो दिलेले जे आहेत हे असेच असे लिहून घ्यायचे. फर्स्ट इयर साठी 4 लाख आणि 7व्या वर्षापर्यंत इथे त्यांनी जे कॅश इनफ्लो दिलेले आहेत ते सगळे असेच्या असे लिहून घेऊया. इथे लिहून घेतलंय मी 7व्या वर्षापर्यंत. आता यांची प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला काढायची. प्रेझेंट व्हॅल्यू आपण इथे कशी काढणार आहोत, तर कॅश इनफ्लो इंटू 0.877, म्हणजे जो डिस्काउंटेड फॅक्टर आहे तो आणि कॅश इनफ्लो या दोघांचंही आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय अँड देन यू विल गेट युअर प्रेझेंट व्हॅल्यू. आपण त्यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 4 लाख इंटू 0.877 and the answer is 3,50,800. इथे आपण काय केलं, तर जो कॅश इनफ्लो कॉलम आहे त्याचा गुणाकार केलेला आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे डिस्काउंटेड फॅक्टर सोबत. या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर हे प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आणि सेम असंच 7व्या वर्षापर्यंत आपल्याला करायचंय. सेकंड इयर साठी करून घेऊया. 10 लाख इंटू 0.759 and the answer is 7,69,000. थर्ड इयर साठी 10,12,500. फोर्थ इयर साठी 9,47,000.
200. फिफ्थ इयरसाठी 8,82,300. सिक्स्थ इयरसाठी 7,75,200. And seventh year 10 lakh into 0.4, 4 lakh. ते इथपर्यंतचा जो पार्ट आहे 7व्या वर्षापर्यंतचा, तो ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आहे. कॅश इनफ्लो 4 लाख, 10 लाख, 15 लाख, 16 लाख, 17 अँड 10 लाख. 7व्या वर्षापर्यंतचे आपण प्रेझेंट व्हॅल्यू सगळ्या काढलेल्या आहेत. 8, 9 आणि 10 तीनही वर्षाला काहीच व्हॅल्यू दिलेल्या नाहीये. सी, इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट ॲट द स्टार्ट ऑफ द इयर, इथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. आणि आपण बघूया डिस्पोजल त्याचं कधी झालं होतं. अँटिसिपेटेड सेल ऑन द डिस्पोजल ऑफ ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट ॲट द एंड ऑफ द इयर. सातव्या 7व्या वर्षानंतर पुढे डिस्पोजल केलेलं आहे. त्याच्यामुळे 7व्या वर्षानंतर डिस्पोजल बघायचं 4 लाखाचं झालेलं आहे. मग इथे कॅल्क्युलेशनला आपण घेऊया डिस्पोजल फॉर फर्स्ट अल्टरनेटिव्ह, अल्टरनेटिव्ह ए इज 4 लाख. आता इथे डिस्काउंटेड फॅक्टर जे आहेत जसे आहेत तसेच आहेत. प्रॉब्लेम मध्ये जे 10 वर्षांचे दिलेले आहेत ते इथे आपण सातव्या वर्षाला इथे डिस्पोजल झालेलं आहे. त्याच्यामुळे सेव्हन्थ 7व्या वर्षाचा जो काही फॅक्टर आहे तोच पीव्ही फॅक्टर इथे कॅल्क्युलेशनसाठी घेणार आहोत. रिपीट केलाय आपण हा पार्ट इथे. 7व्या वर्षाचा जो फॅक्टर आहे डिस्काउंटेड फॅक्टर तोच आपण डिस्पोजल साठी घेतोय. बिकॉज सी इन द प्रॉब्लेम डिस्पोजल साठी दिलेलं आहे त्यांनी इयर 7th आणि अमाऊंट दिलेली आहे 4 लाख. सो 4 लाख इंटू 0.4, आन्सर इज 1,60,000. इथे फर्स्ट अल्टरनेटिव्ह जे आहे तर त्याचं डिस्पोजल आपलं करून झालेलं आहे. पुढचं कॅल्क्युलेशन काहीच येणार नाही इथे, कारण पुढच्या वर्षाला काहीच कॅल्क्युलेशन दिलेलं नाहीये. सी, फर्स्ट अल्टरनेटिव्हला 8, 9 आणि 10 पुढे काहीच इन्फ्लो आलेला नाहीये, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन पुढे जात नाहीये. सो इथे नील 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 सगळं घेतलंय मी. आता आपल्याला कॅल्क्युलेशनला इथे काय करायचंय, तर जो प्रेझेंट व्हॅल्यू आलेली आहे त्या प्रेझेंट व्हॅल्यू कॉलमची सगळ्याची टोटल करून घ्यायची. टोटल येते 52,97,000. 52,97,000ची आपल्याला फर्स्ट अल्टरनेटिव्हची टोटल इथे आलेली आहे प्रेझेंट व्हॅल्यू काढून झाल्यानंतर. आता याच्या पुढे काय करायचंय, सी, इन्व्हेस्टमेंट किती केली होती. इन्व्हेस्टमेंट ऍट द स्टार्ट ऑफ द इयर इज 50 लाख. ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट पहिल्या वर्षाला केली होती इनिशियली 50 लाखाची. आणि त्यातनं आपल्याला काय करायचंय, आत्ता आलेली प्रेझेंट व्हॅल्यू आणि त्यातनं जी इन्व्हेस्टमेंट केली होती म्हणजे जो कॅशचा आउटफ्लो झालेला. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण आपल्याकडची कॅश कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवली, कॅश आउटफ्लो झालेला आहे आणि तो कॅश आउटफ्लो आपल्याला लेस करून घ्यायचा आहे प्रेझेंट व्हॅल्यू मधून. सो ह्या दोघांमधला, याच्या टोटलचा आणि आउटफ्लोचा दोघांमधला डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. अँड दॅट डिफरन्स वुड बी अवर नेट प्रेझेंट व्हॅल्यू, दॅट इज NPV. सो 52,97,000 मायनस कॅश आउटफ्लो 50 लाख. दोघांमधला डिफरन्स येतोय 2,97,000. अँड दिस इज अवर NPV. पहिल्या अल्टरनेटिव्हचा आपला NPV आलाय 2,97,000. आता असंच आपल्याला उरलेल्या दोन अल्टरनेटिव्ह सोबत सुद्धा कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. सी इन द प्रॉब्लेम, बी अल्टरनेटिव्ह साठी त्यांनी फर्स्ट इयरला काहीच व्हॅल्यू दिलेली नाहीये. बी अल्टरनेटिव्ह हा डिरेक्टली सेकंड इयर पासून सुरू होतोय
आणि 8व्या वर्षापर्यंत त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो ह्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत ह्या ऍज इट इज आपण लिहून घेऊया. अल्टरनेटिव्ह बी, कॅश इनफ्लो, फर्स्ट इयरला काहीच कॅश इनफ्लो नाहीये. सो नील. डिरेक्टली सेकंड इयर पासून सुरू होत आहे. सेकंड इयर पासून 7व्या वर्षापर्यंत इथे. सी. 8व्या वर्षापर्यंत. येस. आता इथे मी ओळ ही डिस्पोजलची सोडून दिली आहे, कारण ते सगळं कॅल्क्युलेशन नाही तर मेस्टअप झालं झालं असतं. त्याच्यामुळे हे डिस्पोजल फर्स्ट अल्टरनेटिव्हचं आहे आणि पुढची लाईन ही जशीच्या तशी सोडून दिलेली आहे. म्हणून तिथे नील 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 करून टाकलंय. 7व्या वर्षानंतर डिरेक्टली 8वं वर्ष आपण इथे घेतलेलं आहे. कन्फ्युजन व्हायला नकोय. बी अल्टरनेटिव्ह साठी फर्स्ट इयरला काहीच अमाऊंट नाहीये. बी अल्टरनेटिव्ह हा सेकंड इयर पासून स्टार्ट होतोय आणि पुढे 8व्या वर्षापर्यंत अमाऊंट दिलेल्या आहेत. 8व्या वर्षाची अमाऊंट आहे 30 लाख. सो आपण सुद्धा घेताना तसंच घेतलेलं आहे. सेकंड इयर पासून सुरू झालेलं आहे आणि 8व्या वर्षाची आपली अमाऊंट आहे 30 लाख. इथे मी मध्ये ओळ सोडून दिली आहे, कारण हे पहिल्या अल्टरनेटिव्हच्या डिस्पोजलसाठीचं कॅल्क्युलेशन होतं. दॅट्स वाय. सो 8व्या वर्षापर्यंत इथे कॅल्क्युलेशनला लिहून घेतलंय. आता त्यांची प्रेझेंट व्हॅल्यू काढून घेऊया. प्रेझेंट व्हॅल्यू कशी काढणार? कॅश इनफ्लो इनटू डिस्काउंटेड फॅक्टर. जो डिस्काउंटेड फॅक्टर दिलेला आहे त्याने कॅश इनफ्लोला मल्टिप्लाय करायचंय, गुणाकार करायचे आणि अमाऊंट काढून घ्यायची. सो 0.759 इंटू 5 लाख you will get your present value 3,84,500. Next, 20 lakh cash inflow into 0.675, 13,50,000. नेक्स्ट, असेच पुढच्या सगळ्या वर्षांचे आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. 30 लाखासाठी इथे डिस्काउंटेड फॅक्टर आहे 0.592. कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. 17,76,000. नेक्स्ट, 15,57,000. नेक्स्ट, 13,68,000. सेवन्थ इयर साठी 12 लाख. आणि 8व्या वर्षासाठी 8th इयर साठी 10,53,000. इथपर्यंत आपलं कॅल्क्युलेशन झालंय. आता बघूया अल्टरनेटिव्ह बी चं डिस्पोजल कधी झालं होतं. अल्टरनेटिव्ह बी चं डिस्पोजल जे आहे हे 8व्या वर्षानंतर झालेले, 8th इयर नंतर. आणि ते किती झालेलं आहे तर ते 6 लाखाचं डिस्पोजल हे झालेलं आहे. आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. डिस्पोजल. आता हे डिस्पोजल कुठलं आहे तर अल्टरनेटिव्ह बी साठीचे. इथे मी डिस्पोजलचे इथे त्यांचे अल्टरनेटिव्हची नावं लिहून ठेवते. डिस्पोजल फॉर बी अल्टरनेटिव्ह 6 लाख. आता मुळात हे कोणत्या वर्षासाठीच आहे तर 6 लाखाचं जे डिस्पोजल आहे हे 8व्या वर्षीचे. सी 7, 8, 10th. सो 8व्या वर्षात इथे डिस्पोजल दिसतंय. त्याच्यामुळे ह्या 6 लाखाला मल्टिप्लाय करताना किंवा ह्याची प्रेझेंट व्हॅल्यू काढताना डिस्काउंटेड फॅक्टर आपण 8व्या वर्षाचा घेणार आहोत. सो 8व्या वर्षाचा डिस्काउंटेड फॅक्टर होता 0.351. सेम विल बी फॉर डिस्पोजल 0.351. ज्या वर्षी डिस्पोजल दाखवलं असेल, समजा 8व्या वर्षाला दाखवलेलं आहे तर 8व्या वर्षाचा डिस्काउंटेड फॅक्टर. सो 0.351 इंटू 6 लाख
आन्सर इज 2,10,600. आर यू गेटिंग दिस? ह्या 6 लाखाला आपण 0.351 ने मल्टिप्लाय करून घेतलेले. आता आपल्या कॅल्क्युलेशनचा पार्ट म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यूची आपल्याला ऍडिशन करून घ्यायची. अल्टरनेटिव्ह बी ची सगळी ऍडिशन. आन्सर येत आहे 88,99,100. आता अल्टरनेटिव्ह सी साठी कॅल्क्युलेशन करून घेऊया. अल्टरनेटिव्ह सी चे पहिली 3 वर्ष गॅपच दिलेला आहे. डॅश कॅश इन्फ्लो नाहीच आहे. डिरेक्टली सुरुवात 4थ्या वर्षापासून होते. ओ, आपले इनिशियल इन्व्हेस्टमेंट राहिले राईट. आपला अल्टरनेटिव्ह बी चा छोटासा राहिलेला पार्ट आपण कम्प्लीट करून घेऊया अँड देन विल सी फॉर अल्टरनेटिव्ह सी. ओके. आपण ऍडिशन तर सगळी करून घेतली. आता अल्टरनेटिव्ह बी साठीची इनिशियल इन्व्हेस्टमेंट बघूया. इन्व्हेस्टमेंट फॉर अल्टरनेटिव्ह बी इज 70 लाख. सो इथे अल्टरनेटिव्हची आलेली टोटल मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट दॅट इज कॅश आउटफ्लो. कॅश आउटफ्लो आहे 70 लाखाचा. 88,99,100 मायनस 70 लाख. दोघांमधला डिफरन्स काढून घेऊया. आन्सर इज 18,99,100. इथे हा डिफरन्स आपल्याला मिळालेला आहे. डिफरन्स म्हणजेच आपला एनपीव्ही दॅट इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आता अल्टरनेटिव्ह सी साठी कॅल्क्युलेशन करायचं. डिरेक्टली 4थ्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे. सो 4थ्या वर्षीचा जो काही फॅक्टर आहे 0.592 इंटू 10 लाख. मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 5,92,000 नेक्स्ट इयर साठी 20 लाख इंटू 0.519 डिस्काउंटेड फॅक्टर. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 10 लाख 38,000. नेक्स्ट 40 लाखाचा डिस्काउंटेड फॅक्टर आहे 0.456. मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 18,24,000. नेक्स्ट 50 लाख इंटू 0.4. नेक्स्ट आता याच्या पुढचा म्हणजे याच्यात अजून सुद्धा पुढे अमाऊंट्स आहेत. फक्त मी इथे डिस्पोजल केल्या कारणाने इथल्या एक एक ओळी सोडलेल्या आहेत. पुढे 50 लाख साठी 0.351. And the answer is 17,55,000. नेक्स्ट याच्या पुढचे जे इथे 50 लाख दिसत आहेत ते आपल्याला घ्यायचे. सो हे 50 लाख इंटू 0.308. 15,40,000. नेक्स्ट ह्या 50 लाख साठी 0.27. 13,50,000. अँड लास्टली आपल्याला बघायचं डिस्पोजल कधी झाले. तर डिस्पोजल 10व्या वर्षाला झालेलं आहे आणि तेही 10 लाखाचं झालेलं आहे. सो इथे 10व्या वर्षानंतर 10 लाखाचं डिस्पोजल आणि 10व्या वर्षाचा डिस्काउंटेड फॅक्टर 0.27 इंटू 10 लाख
आन्सर इज 2,70,000. आता इथे आपल्याला काय करायचंय तर प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टरची सगळ्यांची ऍडिशन करून घ्यायची. 1,03,69,000 इथे अमाऊंट आलेली आहे टोटल त्यांची. आता यातनं इनिशियल इन्व्हेस्टमेंट जेवढी केली होती, इन्व्हेस्टमेंट ऍट द स्टार्ट ऑफ द इयर, अल्टरनेटिव्ह सी साठी इन्व्हेस्टमेंट होती 1 करोड. सो इथे आपण 1 करोड त्यातनं लेस करून घेऊया आलेली टोटल आणि आपला कॅश आउटफ्लो म्हणजेच इनिशियल इन्व्हेस्टमेंट दोघांमधला डिफरन्स काढून घेऊया. डिफरन्स येतोय 3,69,000. इथे आपला कॅल्क्युलेशनचा पार्ट संपलेला आहे. इथे फक्त लक्षात घेण्याचा पार्ट कोणता आहे, डिस्पोजल कधी झालेलं आहे आणि डिस्पोजलच्या वेळेला कोणत्या वर्षाला डिस्पोजल झालंय ते बघायचं. कारण त्या वर्षाचा डिस्काउंटेड फॅक्टर तुम्हाला मल्टिप्लिकेशनसाठी लागतो. इथे आपलं कॅल्क्युलेशनचा पार्ट संपलाय. आता आपल्याला डिसाइड करायचं, डिसिजन घ्यायचंय की यापैकी कोणता अल्टरनेटिव्ह हा बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे. इथे आपल्याकडे अल्टरनेटिव्ह ए, बी आणि सी सगळ्याचे रिझल्ट आहेत. जेव्हा असे अल्टरनेटिव्ह दिलेले असतात आणि त्यातला बेस्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचा असतो, त्यावेळेला या तिन्ही अमाऊंट्स मधली जी मोठी अमाऊंट आहे किंवा जे मॅक्झिमम ज्याची अमाऊंट आलेली आहे, प्रॉफिटेबल जो अल्टरनेटिव्ह आहे तो आपण चूज करतो किंवा तो आपण चॉईस केला पाहिजे. सो आन्सर आपलं स्टेटमेंट करायचं अल्टरनेटिव्ह बी, अल्टरनेटिव्ह बी इज बेटर. आता ह्यामध्ये बघितलं तर एनपीव्ही ज्या अल्टरनेटिव्हचा मोठा असतो तो अल्टरनेटिव्ह हा बेस्ट अल्टरनेटिव्ह असतो. आता ह्या तिघांपैकी अल्टरनेटिव्ह मोठा कोणाचा आहे तर बी अल्टरनेटिव्ह मोठा आहे. एनपीव्ही ज्याचा मोठा आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. सो इथे तो अल्टरनेटिव्ह बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे. सो अल्टरनेटिव्ह बी इज बेस्ट. इथे आपला प्रॉब्लेम हा कम्प्लीट झालाय.